1 जानेवारी 2024 ला दुकान ओपन केलं, पण मार्च महिन्याची 29 आली, एकही नाही मेलं. आता पुरं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी झालं. काहीला सुख आणि काहीला दुःख. तसं रामाचा जन्म झाला, सूर्याला सुख झालं, चंद्राला दुःख झालं. चंद्राचं तोंड उतरलं तेव्हा प्रभू म्हणाल, चंद्रा अरे तुझं का तोंड उतरलं? मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. मला मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे. सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. ते महिना झाला जागचा हालत नाही. श्रीराम म्हणाले, आज कळलं मला बाबा, अरे मी भगवान असलो तरी एका वेळी दोघाला सुखी करू शकत नाही. या वेळेला सूर्याला संधी दिली. जेव्हा कृष्ण जन्म होईल ना चंद्रा, तेव्हा तुला चान्स मिळेल. म्हणून राम सूर्य वंशात आहे, कृष्ण चंद्र वंशात. तरी चंद्राचं समाधान झालं नाही. प्रभू ते कृष्ण जन्म द्वापार युगात, आता त्रेतायुग आहे, एक युग वाट बघू का? नाही, काहीतरी समाधानाची पर्यायी व्यवस्था करा. ठीक आहे बाबा, नाराज होऊ नको. आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल, म्हणून रामचंद्र. नाही तर चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही. चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्या नावासोबत जोडून घेतला, आणि तेव्हापासून हा बाबा श्रीरामचंद्र झाला. ही कथा भगवान शंकर माता पार्वती आईला सांगतात. औरहो एक कहू निज चोरी. पार्वती, मी त्यावेळेला चोरी केली. चोरी? महादेव बडादेव सदेवन की बाबा चोऱ्या करते हो क्यों? किस लिए की चोरी? अरे मला सुद्धा रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती. मग शंकराच्या रूपात गेलो असतो अयोध्येत, तर माझ्यात पुढे लागली असती बारी, म्हणून तर केली चोरी. अहो कशी केली सांगा ना? सांगतो ना. मी काकभृशुंडीला शिष्य केला. दोघांनी भगवा वेश धारण, रुद्राक्षाच्या माळा पायात, खडव हातात, कमंडलू, वाघाचे कातडे, बगलेमध्ये जटा, दाढी वाढले, रुद्राक्षाच्या माळा, भस्म लावलेल्या अवस्थेत साधूहून आम्ही दोघेही जेव्हा गेलो, अयोध्येत प्रचंड गर्दी झाली होती. वाट काढत काढत महाद्वारापर्यंत पोहोचलो. द्वारपालाने अडवलं, का जा रहे? महाराज जी को जो बेटा उसका दर्शन करना है. मत जाओ. क्यों? अनजान व्यक्ति हो आप, महाराज जी के बेटे को नजर लग जाएगी, निकल जाओ यार. हाकलून दिलं पार्वती. मला म्हणताय ना, ए लेका खाके कपडेवाल्या, मी भगवान शंकर आहे असं सांगावं तर माझ्याच पुढे बारी लागली असती. दिलं हाकलून आम्हाला. मी आणि काकभृशुंडी, दोघेही काकभृशुंडी आणि मी शरयूच्या काठाला. काकभृशुंडी मला म्हणाले, शिवजी आप कैलास से, मैं नीलगिरी से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. मी तेव्हा शरयूच्या काठाला आसन लावलं, डोळे मिटले आणि माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. पार्वती, एक घटना घडली. तिकडे माय कौसल्याच्या मांडीवर रामाचं रडणं सुरू झालं. मी शरयूच्या काठाला डोळे मिटून ध्यानाला बसलो आणि माझा राम राजवाड्यात आईच्या मांडीवर रडायला लागला. सगळ्या राजवाडा चिंतातूर, कोणाला काही सुचेना. कौसल्या, सुमित्रा, कैकई सगळी चिंतातूर झाले. एक म्हातारी दासी काठी टेकत आली. कौसल्या, बेटी बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं माँ, हमें तो लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे ना, तो किसी की बुरी नजर लगी लाला को. दृष्ट झाली बाळाला. मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणावं. राजे दशरथजीला सांगितलं. दशरथजींनी दवंडीवाले बोलवले आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधु? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महात्मा? आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणार? दौंडीवाले ते शरयूच्या काठाने चालले होते. आम्ही साधूच्या वेशात दोघं दिसलो. ते दौंडीवाले आमच्या जवळ आले. नमस्कार केला. विचारलं, का रहते बाबा? हिमालय. वह क्या करते? पत्ते खेलते क्या? तपस्या करते? तो आप तपस्वी संत क्या बाबा? हाँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो. अशी चोरी केली पार्वती. आता दवंडीवाले पुढं, आम्ही माग. काहीच करावं लागलं नाही. दवंडीवालेच म्हणायचे, बाजू हटो, नजर उतारने वाला महाराज है, बाजू हटो. नजर उतारने वाले साधु है, बाजू हटो. गंजीधर महाराज आए हैं, बाजू हटो.
नजर उतारने वाले साधू है, बाजू हटो. काही करावं लागलं नाही पार्वते. ज्या वॉचमॅननी सकाळी हाकलून दिलं होतं त्याला 2:30 वाजता गचांडून आत गेलो. त्याही साधूला आणा. तोही साधू चांगला ऐकतोय, चष्मेवाला साधू. बैठ जाओ साहब, बैठ जाओ साहब. बरं का गंजीधर महाराज, अशा रीतीने आम्हाला राजवाड्यात प्रवेश मिळाला. मी कौसल्या माईला वाकून नमस्कार केला. कौसल्या माईने विचारलं, कहा रहते बाबा? साधू को कोई घर होता है क्या माँ? महादेवरावचा नाटक बघा गंजीधरजी, याला घर नाही का? अरे कैलास निवास आहे. पार्वती सारखी मिसेस, मिसेस म्हणतात ना, नंदी सारखं आणि कार्तिक न गणेश सारखे 2 लेकर. तरी नाटक पहा शंकररावचा अयोध्येत. साधु को कोई घर होता है क्या माँ? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया. तो आप तपस्वी संत है क्या बाबा? हाँ माँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? अरे जिस बच्चे को नजर लग गई माँ, उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. माय कौशल्याला हा मुद्दा पटला बरं का दीपकराव. माय कौशल्यानं माझ्या रामाला माझ्या मांडीवर आणून झोपवला. पार्वते मांडीवर राम झोपवला. मी मांडीवरच्या रामाकडे पाहू लागलो, राम माझ्याकडे पाहू लागला. राजवाडा आमच्या दोघाकडे बघत होता. बराच वेळ आम्ही एकमेकाकडे पाहतो. जेव्हा हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं, आम्ही एकमेकाला ओळखलं. मांडीवरचा राम गदगद गदगद हसू लागला आणि मी ढसा रडू लागलो. हे नीट आहे का? आमचे दोघाचे वेगवेगळे भाव होते. माझा श्रीराम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरराव. मी रडत होतो. याही वेळेला दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. पण माय कौशल्याला वाटलं, बापरे केवढा चांगला अधिकारी साधू भेटला, दृष्ट काढणारा. सकाळपासून रडतंय लेकरू माझं, पण मांडीवर घेतल्या घेतल्या माझं हसतं. बाबा रडतो, केवढी चांगली दृष्ट काढली बाबा, तुमचा अधिकार कळाला. आता माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. हा 15 वर्षाचा होईल आई साहेब. एक महात्मा याला घेऊन जाईल. कौशल्याबाई तू उभी झाली. अहो तसं काय सांगता महाराज, थोडीशी दक्षिणा वाढून घ्या, पण चांगलं सांगा. उतार वयात झाले, म्हातारपणात लेकर. ये कोई जेब की बात नहीं माँ. इनके पैर पर एक रेखा हो. 15वें साल यात्रा का योग दिखा रही. 15 वर्षाचा होईल. याला एक साधू घेऊन जाईल. जगात सुंदर अशा सुंदरी सुभेचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांगा ना बाबा. मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी वनवासात जाणार. हे सांगाव तर माय कौशल्याला दुःख होईल. आई साहेब काल तर जन्म झाला, थोडा दम काढा ना. एक दिवस येईल, फुकट सांगून जाईल. माय कौशल्याने मला दक्षिणा दिली. नाटक असल्यानं दक्षिणेचा स्वीकार केला. रामचंद्राला माय कौशल्याच्या जवळ दिला. वाकून नमस्कार केला. दुःखी अंतकरणानं मी राजवाडा सोडला. मी आणि काकभृशुंडी शरीवच्या काठाला आलो. एक घटना घडली. काकभृशुंडीनी शरीवच्या काठाला आसन लावलं. मी विचारलं, क्यों काकभृशुंडी याही बैठते हो का? चलने के नहीं नीलगिरी? नीलगिरी जाकर क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा तो एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो? 15 साल शरीर के तट पर बैठता हो और 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, तब अयोध्या चढ़ूंगा, तब तक यहाँ बैठता हो. तो मैंने कहा ठीक है भाई, आप बैठ सकते हो क्योंकि आप ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डॅडी कहाँ गए, तो मैं चला आया. भवानी ही कथा भगवान शिवजी माता पार्वतीला सांगतात. कचूक दिवस बीते यही बातें. अशा प्रकारे काही दिवस गेले. आता नामकरण विधीचा सोहळा वशिष्ठजीच्या द्वारा. नामकरण. वशिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का नाम राम रखता हूं. वशिष्ठजींनी राम शब्दाचा उच्चार केला आणि सर्वांनी जय जयकार केला. बोलिए रामचंद्र भगवान की जय. जो नाम
अभी तक पुराना नहीं हुआ। गंजीधर जी, हा एकमेव शब्द आहे ज्याच्यामध्ये दोन क्रिया होतात. आता श्रोते मंडळीला सांगतो. राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करू पहा ना तुम्ही, काही खर्च आहे का आपल्याला? कोणतं काम आहे आता 5 वाजेपर्यंत? रा म्हणायच्या वेळेला तोंड उघडल्या जातं आणि म म्हणायच्या वेळेला बंद होतं. नाही तर माझं तुम्हाला आव्हान आहे, तोंड उघडा, म म्हणून दाखवा. तोंड बंद करा, रा म्हणून दाखवा. वाटल ते बक्षीस देऊ. करून पहा प्रयत्न. बंद करा तोंड, म्हणा रा. समाधान. उघडा तोंड, म्हणा म. तोंड उघडायचंच आहे राच्या वेळेला आणि बंद करायचंच आहे म च्या वेळेला. त्याचं कारण आहे, रा म्हटल्याबरोबर तोंड उघडतं गंजीधरजी, की आतलं पाप बाहेर जातं. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम. काय म्हणतील, राणी तोंड उघडलं आणि पाप बाहेर गेलं, लगेच घुसलं तर? अरे घुसल कसं? मनी दरवाजा बंद होतो. म शब्दच तू कपाटवत, कपाटवत. हे पहा, राणी तोंड उघडलं की आतलं पाप जातं बाहेर, पण आत घुसू नये म्हणून मनी पुन्हा तोंड बंद होतं. ही शब्द राम शब्दातली ही किमया. दुसरं कारण आहे, म हे प वर्गातलं अनुनासिक आहे. एकंदर 5 वर्ग आहे. कच टत प. कख गगन आहे, अशी उभी लावायची लाईन. कच टत प. किती झाले? तेवढेच झाले म्हणा. कच टत प. आणि प्रत्येकाचे स्थान आहे. थोडं लक्ष द्या, 1 मिनिट घेतोच बरं का गंजीधरजी, तुम्ही लक्ष द्या. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे, ही 5 स्थान आहे. कच कंठे आहे. इथे कंठावर बोट ठेवा आणि पहिली लाईन उच्चारा, तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. क ख ग घ ही अख्खी लाईन कंठातून आहे. इथे बोट ठेवा कंठावर. जास्त जोरात दाबू नका. अजून 4 दिवस रामायण ऐकायचं आहे आपल्याला. उगच उगच ठेवा, आहे का नाही? हे कंठे आहे. क ख ग घ. जेव्हा जिभेचा संबंध दाताशी येतो ते दंते आहे. तथ दध न. एवढ्या जोरात धक्का मारते ना जीभ दाताला, आतून तुमच्या लक्षातही येत नाही. म्हणून पहा तुम्ही, त थ द द न, हे अख्खी लाईन दाताला जीभ लागणार का? ते दंते आहे. ते स्थान ठरलेले आहे, त्याच्यात बदल होत नाही. ठ ठ ड ढ न. प्रत्येक वेळेला जीभ वरच्या टाळूला लागते. अरे हे सगळे शरीरावरून निघाले अक्षर उच्चार. इथून सुरुवात झाली. पहिला देह आहे, नंतर बाराखडी आहे. कानाचा क झाला, नाकाचा न झाला. तसे हे उच्चार जिथून जिथून ते स्थान सांगतो मी. ट ठ ड ढ हे सगळे वष्टे आहे. कारण वटाला जिभ, आपलं ट ठ ड ढ हे तालव्य आहे. टाळूला जिभेचा संबंध येतो. ट ठ ड ढ न. थोडीशी एक मजा सांगतो गंजीधरजी, पहा, कुठेही भ्रष्टाचार होईल ह्या ईश्वराच्या सृष्टीत नाही. आता तुम्ही सुशिक्षित मंडळी आहे. नळ्याचा नच आहे, बाणाचा नच आहे, आहे ना? दोन्ही नच आहे की नाही? बाणाचा नच आहे, नळ्याचा नच आहे, पण एकमेकाच्या स्थानाला स्पर्श करत नाही. दंते स्थानातला न असल्यामुळे तो टाळूला जीभ लागू देत नाही, दातालाच. तथ द ध न करून पाहतो मी. तो बाणाचा न असल्यामुळे तो दाताला स्पर्श करत नाही, टाळूलाच. ट ठ ड ढ न करून पाहतो मी. बाणाचा न टाळूलाच, नळ्याचा न दातालाच. आहे का भ्रष्टाचार? काही खर्च आहे का इथे? मग करून तर पहा. आता श्यामबाबा आले. श्यामबाबा, व्याकरणचा त्रास सुरू झाला आमचा. कचट तप.
पण का ईश्वर सृष्टीतलं नियोजन आहे? अजिबात नाही. इकडचं तिकडे नाही, पळवा पळवी नाही, फोडाफोडी नाही, ज्या पक्षातलं त्याच पक्षात. हे टालवे पहा तुम्ही, न बाणाचा न नळाचा, पण ते टालवेच हे दंते. त थ द द न दातालाच लागणार. ट ठ ड ढ न ते अजिबात दाताला लागणार नाही, टाळूलाच लागणार. आपल्याला वाटते जवळ जवळचे, अरे स्थान बदलले. काय झालं? मूर्धन्य मूर्धन्य हे च मधलं आहे, कारण ते टाळूलाही नाही खालच्या दाताला नाही, दोनच्या मध्ये कार्यक्रम आहे. आता च छ ज झ करून पहा ना, आता काही खर्च आहे गायला. च छ ज झ ही लाईन टाळूलाही नाही दाताला नाही, दोनच्या मध्ये, म्हणून मूर्धन्य. आणि हे प वर्गातलं वष्टे आहे. प फ ब भ म, एवढी लाईन वटाला वट लागल्याशिवाय उच्चारताच येत नाही. करून पहा तुम्ही, प फ ब भ आणि म. मी याच्यासाठी आपली वेळ घेतली. हे राच्या पुढे जो म आला हा वष्टे स्थानातला आहे, म्हणून मच्या वेळेला वटाला वट लागतात. वटाला वट लागल्याशिवाय मचा उच्चार होत नाही, म्हणून तोंड बंद होतं. फायदा काय सांगितलं ना? फायदा, राणी उघडलं तोंड की पाप बाहेर जातं, आणि मनी तोंड बंद होतं, बाहेर गेलेलं पाप आत येऊ नये. ही राम शब्दातली किमया, जे वसिष्ठजींनी नाव ठेवलं श्रीरामाचं, राम. दुसरं कारण आहे, अस्मिन रमंती योगिनः इति रामः. ज्याच्यात योगी सुद्धा रममान होतात त्याला राम म्हणतात. तिसरं कारण आहे, जे शेवटी शिल्लक राहतं श्यामबाबा. शेवटी शिल्लक राहतात, अशेष म्हणतात, शेष. एक तर ते प्रसिद्धच आहे, तर श्यामबाबा रामायणकार असल्यामुळे माझे या जातीचे मज भेटो कोणी, एक विशेष आनंद वाटतो. ते भांडणं झाली तिघाची, देव दानव आणि मानव. समाधान. 100 कोटी श्लोकाचं रामायण देव म्हणाले आमचे आहे, तर मानव म्हणतात रामायणाचे हक्कदार आम्ही आहे, दानव म्हणतात आम्ही आहे. तिघाची भांडणं महादेवाकडे गेली. महादेव म्हणाले का भांडता? रामायणाचे हक्कदार आम्ही, हक्कदार आम्ही, हक्कदार आम्ही. तिघे थांबा थांबा, तुम्ही कोर्टात आला, आता एका एकाने बोलायचं. सांगा काय? देव म्हणाले आमच्यापैकी देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे हक्कदार आम्ही. महादेवजी म्हणाले 2 पार्ट्याचा ऐकून निर्णय घेतो, बसा खाली. दानवांना विचारलं तुमचं काय? आमच्यापैकी एक रावण होता म्हणून रामायण झालं, रावण नसता तर रामायणच झालं नसतं, खरे हक्कदार आम्ही. म्हणले तर पहिल्या पार्टीपेक्षा जरा जास्त दिसते. बसा आता. एकच टोपीवाले कोर्टात उभे केले. हे टोप्या सगळ्या टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते. मग टोपीवाल्या माणसांनी डोकं चालवलं. तुमचं काय? यांची भांडणं नंतर आहे महादेवा, खरे हक्कदार आम्ही. आमच्यापैकी माणूस होता वाल्या कोळी माणूस होता, त्याचा झाला वाल्मिकी, त्यानं लिहिला ग्रंथ, मग भांडतात हे, खरे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले टोपीवाले तर दोघांच्याही पुढे आहे. महादेवजी म्हणले बा भांडणानं कोणाचं बरं झालं नाही, त्यापेक्षा तिघ वाटून घ्या, तुम्हीच वाटून द्या. म्हणून वाटप सुरू केला. एका ओवीत नाथराय भावार्थ रामायणात वाटप लिहितात. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 33 आणि 1 उरला, झाला वाटप. 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी श्लोक दानवाला, 33 कोटी श्लोक मानवाला, राहिले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, राहिले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, राहिले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100 राहिले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 उरला. महादेव म्हणले आता काय करू? सुटा करा, सुटा. मग सुटा केला. त्याची 32 अक्षर झाली. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. गीतेमध्ये बहुतांश श्लोक 32चे आहे. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सवः 4, वरची लाईन 16 आणि खालची 16, असा 32चा होतो अनुष्टुप छंद. 10 अक्षरे वाट्याली आणि
200 उरली. महादेव म्हणले आता काय करू. 33 कोटी 33 लक्ष 33,333. एक श्लोक उरला तर त्याचे 32 झाले. 10 अक्षरे वाट्या आली 2 असे उरली. दोघाला दिलं तर एक चिडल माझ्यावर. मग तुम्हीच ठरवा. ती द्या माझं महापाऱ्याला गुणी. उरलेले 2 मला देऊन टाका ना. दिले. पण जाताना विचारलं ते तुमच्या वाट्याला तेच ना. राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकरे. जे शेवटी राहत. माझं एक आव्हान आहे श्यामबाबा तुम्हालाही पाठ आहे. कोणत्याही नामाला 4 गुणा. आता व्याकरणचा तास संपला. आता गणिताचा आहे. कोणत्याही नामाला 4 गुणायचं. 5 मिळवायचे. डबल करायचं. 8 भागायचं. 2च उरतात. करून पहा. ओम घ्या एका अक्षराचं. 4 1 4. 5 मिळवा. 4 आणि 5 9. डबल करा. 9 2 18. 8 भागा. 8 2 16. 18तून 16 वजा करा 2. 3 अक्षर घ्या विठ्ठल. 4 गुणा 3 चौक 12. 5 मिळवा 17. डबल करा 34. 8 भागा. 8 चौक 32. 34 मधून 32 वजा करा 2च. 6 अक्षर घ्या ना रामकृष्ण हरी. 4 गुणा 6 चौक 24. मिळवा 5 29 कला. डबल 58 भागा 8 8 7 56. 58 मधून 56 2च. 12 अक्षर घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुणा 4 12 चौक 48. मिळवा 5 8 48 5 53. करा डबल 53 2 106. भागा 8 8 13 104. 106 तून 104 वजा 2च. रात्रभर कागद काळे करा. उद्या मोबाईल करा मला. याला म्हणतात राम. नाम को चतुर्गुणे उसमें पंच तत्व मिले. द्विगुण करने का काम 8 से भाग लो. नीचे बचे सो राम. शेवटी शिल्लक राहणार राम. जे वसिष्ठाने नाव ठेवलं. अजून 2024 आलं तरी ते पुराण झालं नाही. त्याला म्हणतात राम. अस्मिन रमंती. पुढे गंजीधर बाबा पुढे. आता पुढे सगळे माहिती आहे. काही पुत्राचं नाव भरत ठेवलं. लक्ष्मण शत्रुघ्न अनुक्रमे नाम ठेवण्यात आली. आता इथून दिसेल तुम्हाला. त्याच्यातले 2 गोरे 2 सावळे आहे. 2 गोरे आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे आहे. राम आणि भरत सावळे आहे. 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी चौघाला झगे पिवळे आहे. पित झगुली या तनु पहिराई. दुई दुई दसन आदर अरुणारे. प्रत्येकाला वरचे 2 दात आलेले आहेत. हसले की चौघाही भावाच्या गालाला खड्डे पडतात. अनेक भुंगे आणि एकत्र काळे कुरे केस आहे. वरचे 2 दात आले. दुई दुई दसन अधर अरुणारे. नासा तेल कोबर नाही पारे. पित जगुले आता नुपाय. अतिप्रिय मधुर तोतरे बोला. बोबडे बोबडे बोलायला लागले वगैरे. रांगत रांगत बाहेर येतात. भिंतीचा आधार घेऊन उभं होण्याचा प्रयत्न करतात. घसरून पडतात. हसतात. काही रडतात. ह्या बाललीला सुरू झाल्या. आता एवढी वेळ आपल्याकडे नाही. लग्न उरकायचं आहे. गंजीधरजी. राम लखन भरत रिपुसुदन 4 बेटे अपने पैर में पैजन पहनकर दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे तो दशरथ जी का आनंद 4 गुना. धूमक चलत रामचंद्र बाजत पैंजणिया. धूमक चलत रामचंद्र. धूमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. धूमक चलत रामचंद्र. धूमक चलत रामचंद्र बाजत पैंजणिया. धूमक चलत रामचंद्र. धूमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. धूमक चलत रामचंद्र. किलकिलाट उठत धाय
तीरथ भूमी लटपटाय तीरथिरात उठत दाय तीरथ भूमी लटपटाय किलकिलाट उठत धाय तीरथ भूमी लटपटाय तिलकिलाट उठत धाय तीरथ भूमी लटपटाय आय माय गोदलत धाय माय गोदलत दशरथ की रणिया ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजणिया ठुमक ठुमक राम